नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024. तर आज सीपी मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड झालं 27 ऑगस्टला. तर आज भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती आणि ग्राउंडच्या अंदर मुलांना किती वेळपर्यंत बसून ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर तुम्ही सकाळी या ठिकाणी 5 वाजता जर तुम्ही ग्राउंडच्या अंदर गेले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुमची बॅच समजा सकाळी 5, 7, 9, 11, 2ची असेल तर तुम्हाला किती वाजता रांगेमध्ये लागावं लागणार आहे जेणेकरून तुमचं ग्राउंड लवकर होणार आहे. तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. त्याचबरोबर सीपी मुंबईच्या ग्राउंडला ज्या विद्यार्थी मित्रांनो मुलांना ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत अंदर बसून ठेवलं जात आहे, कोणकोणत्या तुम्हाला चुकानी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. तर आज विद्यार्थी मित्रांनो 27 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे अंदर, तर संपूर्ण माहिती तुम्हाला. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, या ठिकाणी सकाळी ज्या बॅच आहे तर सकाळी एक 5 वाजताची बॅच आहे, त्यानंतर सकाळी 7 वाजताची बॅच आहे, त्यानंतर सकाळी 9 वाजताची बॅच आहे, त्याचबरोबर सकाळी 11 वाजताची बॅच आहे, त्यानंतर 2 वाजताची बॅच आहे. तर आता तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे. तर जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे तर यामध्ये मुलं रात्री 3 ते 4 वाजतापासून रांगेमध्ये लागत आहे आणि जे मुलं सर्वात समोर रांगेमध्ये लागत आहे तर त्यांचं ग्राउंड लवकर या ठिकाणी होत आहे. आणि सकाळच्या बॅचमध्ये जर समजा तुम्ही गेले, सकाळची जर समजा 5 वाजताची बॅच आहे आणि तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 7चा असेल किंवा तुमचा 9चा असेल, त्याचबरोबर 11चा असेल किंवा 1चा असेल आणि तुम्ही सकाळी 5 वाजता जर गेले तर तुम्हाला तिथले पोलीस हाकलून देणार आहे आणि तुम्हाला एकच सांगणार आहे की तुमचा जो रिपोर्टिंग टाईम आहे तर त्या रिपोर्टिंग टाईमवर तुम्ही या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला रांगेमध्ये किती वाजता लागायचं तर पहा, तुमचा जर सकाळी रिपोर्टिंग टाईम सकाळी 7चा असेल किंवा तुमचं या ठिकाणी सकाळी 9चा असेल किंवा 11चा असेल तर तुम्ही या ठिकाणी जवळपास सकाळी 6 ते 7 वाजता ह्या रांगेमध्ये लागण्याचा प्रयत्न करा. कारण की तुम्ही जर सकाळी या ठिकाणी 6 ते 7 वाजता रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे जवळपास तुमचं 12-1 वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. आणि तुमचा रिपोर्टिंग टाईम समजा सकाळी 7, 9, 11चा असेल आणि तुम्ही जर 11 वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागले तर तुमचं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो लेट होणार आहे, म्हणजे 2च्या पुढे त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर आज सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे मुलं सकाळी 5 वाजता गेले तर त्यांचं ग्राउंड लवकर या ठिकाणी होतं. तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस त्या ठिकाणी हॉल तिकीट तुम्हाला वरता ठेवायचे, त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड वरता ठेवायचं आणि 2 फोटो. ठीक आहे. तर 2 फोटोमधला एक फोटो तुम्हाला हॉल तिकीटला चिपकवायचा आणि एक फोटो तुम्हाला ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी लागणार आहे. तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हॉल तिकीट चेक केलं जातं आणि हॉल तिकीट चेक केल्यानंतर ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे. सर्वात त्या गेटापाशी सर्वात अगोदर त्या ठिकाणी काही सूचना पोलीसवाले देतात की तुमच्या बॅगेमध्ये काही स्प्रे वगैरे असेल किंवा बाम वगैरे असेल तर तुम्ही काढून घ्या, कारण की कसं आहे ते समोर चेक होणार आहे. तर जे पण आपल्या बॅगेमध्ये असेल तर ते तुम्ही अगोदरच काढून घ्या, कारण की समोर सर्व ते जे आहे डस्टबिनमध्ये टाकले जाते. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर तिथल्या पोलिसांनी सांगितलं की तुमच्या आधार कार्डचा जो नंबर आहे तर हा हॉल तिकीटच्या मागं तुम्हाला टाकायचा आहे. तर तुम्ही हॉल तिकीटच्या मागं तुम्हाला आपला आधार कार्ड टाकायचा, तर एक पेन तुम्ही ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी न्या सोबत. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर सर्वात अगोदर त्या ठिकाणी मुलांना आणखीन पुढे पाठवलं आणि त्या ठिकाणी बॅग चेकिंग होत आहे. तर एक मुलांची त्या ठिकाणी बॅग चेक केलं जातं. तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 1 ते 1.5 घंटे त्या ठिकाणी बसून उभं राहावं लागत आहे. ठीक आहे, एकसारखं. तर बॅग चेक केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की खिशे सुद्धा ते चेक करत आहे. तर तुमच्या बॅगेमध्ये काही जर दिसलं नाही तर ते पुढे ते पाठवत आहे आणि आणखीन जे ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी बॅगा ठेवायला ते सर्वात अगोदर त्या ठिकाणी लावत आहे. तर बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी टेबल नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे आणि टेबल नंबरवर आपल्याला त्या ठिकाणी योग्य आपल्या टेबल नंबरवर तुम्हाला रांगेमध्ये लागायचं. तर तुमचा जो हॉल तिकीटवरचा जो रोल नंबर आहे तर त्या रोल नंबरनुसार तुम्हाला त्या टेबल नंबरवर त्या ठिकाणी लागायचं. तर टेबल नंबर त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा प्रकारे टेबल नंबर आहे आणि प्रत्येक टेबल नंबर खाली आपला रोल नंबर आहे. ठीक आहे. तर जो तुमचा रोल नंबर आहे, जो टेबल नंबराखाली जो तुमचा रोल नंबर येतो तर त्याच रोल नंबरनुसार तुम्हाला त्या रांगेमध्ये लागायचं. तर समजा हे जर तुम्हाला दिसत नसेल आपला रोल नंबर कोणत्या रांगेमध्ये आहे तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा, तर ते तुम्हाला बरोबर सांगणार आहे की ह्या रांगेमध्ये तुम्ही लागा. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आणखीन मुलांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जवळपास 2 घंटे. तर हे झाल्यानंतर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जवळपास 6-7 घंटे बसून मुलांना ठेवलं जात आहे. तर यामध्ये काय होतं की जास्त वेळपर्यंत बसून ठेवल्यानंतर एनर्जी त्या ठिकाणी लो होते. तर एनर्जी शरीरामध्ये काहीच राहत नाही. तर तुम्ही फळ वगैरे ग्राउंडच्या अंदर नाही, सफरचंद वगैरे झालं, केळं वगैरे झालं, कारण की हे जर तुम्ही खासान तर तेवढं जे शरीरामध्ये एनर्जी बरकरार राहणार आणि ग्राउंडचं सुद्धा
परफॉर्मन्स तुमचा या ठिकाणी चांगला असणार आहे. तर कसं आहे की 1600 मीटर रनिंग मार लागते, गोळा फेका लागते, 100 मीटर रनिंग मार लागते, सर्व ताकदचं काम आहे. तर ग्राउंडच्या अंदर तुम्ही फॉलो करण्या तर टेबल नंबर पाशी आपला रोल नंबर त्या ठिकाणी जे आपला हॉल तिकीटवर जे विद्यार्थी मित्रांनो ते शिक्का वगैरे देतात, त्यानंतर आपला एक फोटो त्या ठिकाणी घेतात टेबल नंबर पाशी. त्याचबरोबर आपली सिग्नेचर त्या ठिकाणी घेतात आणि सिग्नेचर घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या रांगेमध्ये ते पाठवतात आणि त्या ठिकाणी सुद्धा 1 ते 1.5 घंटा मुलांना बसून राहावं लागत आहे आणि त्या ठिकाणी हाईट ते मोजत आहे. तर हाईटचं कसं की हाईटमध्ये भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे, त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे, कारण की डिजिटल मशीन आहे ते हाईट मोजायची. ठीक आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर त्या मशीनमध्ये सर्व दाखवते की आपली उंची किती आहे, आपली छाती किती आहे, आपलं वजन किती आहे. ठीक आहे, तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी आपला फोटो वगैरे ते काढत आहे. फोटो काढल्यानंतर एक सिग्नेचर त्या ठिकाणी आपली घेतली जात आहे. सिग्नेचर घेतल्यानंतर आणखीन मुलांना त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो समोर ते पाठवत आहे जिथं चेस्ट नंबर भेटते त्या रांगेमध्ये. ठीक आहे, आणि ते जे रांग आहे खूप लंबी रांग आहे, म्हणजे हजाराक मुलं त्या ठिकाणी बसले राहते, 1000 ते 2000 मुलं त्या ठिकाणी बसले राहते. तर त्या ठिकाणी सुद्धा 1 ते 2 घंटे मुलांना बसून राहावं लागत आहे आणि नंतर त्या ठिकाणी ते चेस्ट नंबर देत आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर पायाच्या दोन्ही चिपा देत आहे. चिपा दिल्यानंतर त्या ठिकाणी आपलं हॉल तिकीट ते व्हेरिफिकेशन करत आहे. हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाइम लागत नाही, तर 2-3 मिनिटात ते होऊन जाते आणि आपल्या दोन्ही पायाच्या ज्या चिपा आहेत तर ते स्कॅन करत आहे आणि आपला एक फोटो त्या ठिकाणी घेत आहे, थंब वगैरे ते घेत आहे आणि हे सर्व झाल्यानंतर सिग्नेचर वगैरे घेत आहे आणि आपल्याला दुसऱ्या रांगेमध्ये ते पाठवत आहे जिथं डिटेल बनत आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, तर तिथंच 50 मुलांची एक डिटेल त्या ठिकाणी बनत आहे आणि एक पोलीसवाला त्या ठिकाणी 50 मुलांचं डिटेल त्या ठिकाणी घेऊन फिजिकलसाठी जात आहे. ठीक आहे, तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी आज झाला तर तो होता 100 मीटर. तर 100 मीटरला ते 4-4 मुलं ते सोडत आहे आणि 100 मीटर झाल्यानंतर 5-10 मिनिटाचा तुम्हाला त्या ठिकाणी ब्रेक भेटते. 5-10 मिनिट झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग ते घेत आहे आणि 1600 मीटर रनिंगला जवळपास 150 मुलं ते सोडत आहे. 50 मुलं पहिली डिटेल ते 50 मुलांची सोडत आहे, त्यांच्या मागं दुसरी डिटेल, त्यांच्या मागं तिसरी डिटेल आणि 2-2 मुलं ते 1600 मीटर रनिंगच्या वेळेस धावायला त्या ठिकाणी सोडत आहे. आणि 1600 मीटर रनिंगच्या मारायच्या वेळेस तुम्हाला चुका कोणकोणत्या करायच्या की तुम्हाला ट्रॅकच्या बाहेरून नाही धावत आहे तर ट्रॅकच्या अंदरून तुम्ही धावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा आणि जर समजा तुमचं ग्राउंड दोन्हीमध्ये येत असेल तर शूज धावून तुम्ही पळा त्या ठिकाणी शूज घालून. आणि तुमचं ग्राउंड सकाळी 6 वाजता किंवा सकाळी किंवा संध्याकाळी जर सावलीमध्ये येत असेल तर बिना शूजचं तुम्ही रनिंग त्या ठिकाणी करा, कारण की बिना शूजचं बेस्ट राहणार आहे रनिंग करणं. ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांनी त्या ठिकाणी गोळा फेकवत आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही चुकारी करायचे की लगेच 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी गोळा फेकवर पहिला नंबर त्या ठिकाणी लावायचा नाही, तर सर्वात शेवटी तुम्ही गोळा फेकण्याचा प्रयत्न करा, कारण की त्यावेळेस 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर पूर्ण थकलेलं राहते आपण. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर जे सर्व इव्हेंट झाल्यानंतर आपल्याला पोलीसवाले त्या ठिकाणी नेत आहे आणि आपल्या डिटेलचे सर्व ते मार्क्स आपल्याला दाखवत आहे आणि प्रत्येक फाईलवर आपल्याला सिग्नेचर करावं लागत आहे. गोळा फेकच्या फाईलवर, 100 मीटरच्या फाईलवर, 1600 मीटर रनिंगच्या फाईलवर. तर आज मुलांना कशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स पडले एका डिटेलला तर तुम्हाला सांगतो. तर 50 पैकी असे 20-25 मुलं आहे की ती 50 पैकी 20 मुलं असं आहे की ते रनिंगमध्ये कटत आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडला ते थांबत आहे. ठीक आहे, 1600 मीटर रनिंगला. त्यानंतर बाकी जे उरले 30 मुलं तर 30 पैकी 20 मुलं असे आहे की त्यांना फिजिकलमध्ये 20 झालं, 22 झालं, 24 झालं, 26, 28 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे आणि उरले 10 मुलं तर त्यापैकी जवळपास 6 मुले असे की त्यांना 30 झालं, 32 झालं, 34, 36, 38 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे आणि उरले 4 मुलं त्यांना 41, 43, 44, 45 पर्यंत या ठिकाणी मार्क्स पडत आहे. तर मुलांना या ठिकाणी खूप कमी मार्क्स पडत आहे सीपी मुंबईला. तर अशा प्रकारे ज्या 27 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.